तुझे देवा अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा काबाला घे काबाला अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा न घे अमृतापेक्षाही भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे पण मन माझे केशवा काबा न घे काहून घेत नसेल मन बाळा मन घेतच नाही कीर्तनी बैसाता निद्रेला गविले कीर्तनी बैसाता निद्रेला गविले मन माझे गुंतले विषय सुखा मन माझे गुंतले विषय सुखा अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतापेक्षाही गोड आहे पण इथं बसलं की मन बसू देत नाही घरी जाऊन झोपायची तयारी लागते महाराज एवढं मन चप्पळ आहे महाराज आधी करून संतांना अनेक मागण्या मागल्यात म्हणून तुकोबारा एका ठिकाणी तुकोबाऱ्याच म्हणतात वाटायला की बाबा कोणाला न विचारण्याच्या अगोदर आपण मनालाच बोललं पाहिजे तुका म्हणे होय मनाशी संवाद तुका म्हणे होय मनाशी संवाद आपला जीवाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आडवी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षाला पाहुणी मांडलं तुकोबारानं आणि संवाद करत असताना मनाशी संवाद करतात की बाबा काही करावं मनाला बोलतात हे मनच फार बेकार आहे असं सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर मनच कीर्तन करू देत नाही मनच कीर्तनात बसू देत नाही मनच भगवान परमात्म्याच्या मनवो ढाळ मनवो ढाळ उभ्या पिकातल ढोर उभ्या पिकातल ढोर मनवो ढाळ मनवो ढाळ उभ्या पिकातल ढोर उभ्या पिकातल ढोर याला किती हांगाला याला किती हांगाला बहिणाबाई सुद्धा सांगतात मन ओढाळ ओढाळ बहिणाबाईच आहे ना मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातल गाय ढोर म्हणले का गाय म्हणले हाय की नाही एवढं मन चंचल आहे महाराज आपलं म्हणून आधी करून संतांना अनेक मागण्या मागल्यात की काय ब्रेक संताने की हेची दान देगा देवा तुझा विसरण हेची दान देगा देवा 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 हेची दान देगा देवा
अनेक संतांना मागण्या मागितला. काही मागितली तू ह्याची दान दे गा देवा, तुझा विसरण ना बाबा. गुण गाईना वडी ह्याची माझी सर्व हे तुकोबाऱ्याने मागणी मागली. नाथ महाराज आणखीन दुसऱ्या चरणामध्ये मागली, दुसऱ्या एका अभंगात मागली की भक्ती प्रेमा विधान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविण नाही समाधान. प्रेम मागितलं, भक्ती करत असताना मला प्रेम दे देवा. प्रेम जर नसेल तर ती भक्ती कशी आंधळी आहे. रांडविले जीवे शृंगार पै केला आणि प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा. विधवा बायाने किती जरी शृंगार केला पण ती कुंकू नसल्यामुळं कशी झाली महाराज, म्हणजे तिच्या सौभाग्याला किंवा तिच्या नटण्याला सुंदरता नाही राहिली. तसं झाले महाराज की भक्ती करत असताना प्रेम जर नसेल तर ती भक्ती कशी आहे, आंधळी आहे. म्हणून नाथ महाराजांना प्रेम मागितलं. तुकोबाऱ्याने मागले ह्याची दान देवा. एका ठिकाणी मागितलं देव वशे चित्ती त्यांची घडावी, देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, आपला महाराज त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव वसे त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावे देवा वाचाची त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देवा वाचाची त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. तुकोबाऱ्याने ही मागणी मागितली, देव वशे चित्ती त्यांची घडावी संगती. पण इथं सुद्धा सांगितलं ऐशे आवडते म्हणा तेव्हा पूर्वावी वासना. तुकोबाऱ्याने मागणी मागितली की देव वशे चित्ती त्यांची मला संगती घडावी, माझ्या मनाला असं आवडतं. अनेक संतांना अनेक मागण्या मागितल्या पण या नाथ महाराजांना आजच्या अभंगात मागणी मागितली, भगवंता माझं मन असणार एका ठिकाणी राहू दे आणि तुझ्या चरणाशी, कारण चरण हे सर्वात श्रेष्ठ आहेत. तुझी चरण सेवा साधावया, कारण चरणाला एवढं प्राधान्य दिले, चरणाला जास्त प्राधान्य दिले महाराज. म्हणून नाथ महाराज म्हणले बाबा दुसरीकडे तिसरीकडे नको भगवंता, माझं मन. बाबा महाराज म्हणतात तुझ्या चरणावर मन लागण्याकरता एवढा भगवान परमात्मा